हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. बऱ्याच दिवसानंतर आपले परत व्हिडिओ येणार आहेत सगळे. तर आता आम्ही आलो सगळे रोहायला. मीरा आले, राफा आहे, ताई आहे, प्रतीक्षा आहे आणि मम्मीने बनवलेली आहे भजी. मम्मी भजी गरमागरम भजी झालेली आहे आणि बासुंदी पण झाली. सो ही दाढी काढण्यासाठी खास बघा किती मोठं पातेलं ठेवलंय पाणी गरम करायला. तर आज माझी दाढी कट करायची. बरेच दिवस झाले दाढी कट नाही केले. तर मी जरा आत्ता झालोय आम्ही पनवेलवरून, जरा फ्रेश होतो, दाढी बिडी करतो, तुम्हाला एका नव्या लुकमध्ये भेटतो. टिल्डेन नाही टिल्डेन बाय बाय कशाला, भेटू लवकरच. तर दाढी करून झाल्यानंतर माझा झालाय सोललेला कोंबडा हो का. आणि आता खूपच असं विचित्र वाटायला लागले मला थोडंसं दाढी करून. तर आमची भाऊबीज राहिलेली, ताई आले पुण्याहून, तर आज आहे भाऊबीज आमची. सगळी तयारी करते. इकडे बसलाय राफा आणि इकडे सगळी फॅमिली, सगळे बसून बघतायत ताई कशी रांगोळी काढते. एक मीम येतं माहितीये ताई, माझ्या बहिणीची रांगोळी. हा, आणि त्यानंतर ते माकड असं फिरत असतं रांगोळी घेऊन. आज जाऊ ना आपण संध्याकाळी बाहेर. फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है, सबका कहना है. ओके, तर हे आहे आजचं आपलं जेवण. बटाट्याची भाजी, भजी, कोथिंबीरची भाजी, कोथिंबीरची भजी, बटाट्याची भजी आणि बासुंदी. इराची फेवरेट आहे ना इरा बासुंदी. हा, तर घरी आल्यानंतर मम्मीच्या आजच्या जेवणासारखं दुसरं काय नसतं. तर मी आता भरपूर जेवणार आहे आणि मग आपण भेटूया थोडंसं फ्रेश होऊन आरामात. संध्याकाळी काय करू ते बघूया. तर ही आहे आपली उद्याची सोय. ऍक्च्युली पनवेलवरनं येताना आहे ना, मी आणि प्रतीक्षा जरा मच्छी मार्केटला गेलेलो आणि तिकडनं येताना काही चिंबोऱ्या घेऊन आलो. हा नको मग ते करतो मी सर. हे बघा, आपल्याकडे भरपूर साऱ्या कुर्ल्या आहेत आणि ही उद्याची सोय आहे सगळी. तर आता मी फक्त क्लीन करतोय, बाकी रेसिपी आणि जे काय ब्लॉग असेल तो दुसऱ्या ब्लॉग मध्ये. घरी येऊन फ्रेश होऊन दाढी बिडी सगळं करून जेवून झाले. आता दुपारी काय करायचं तर हे मला काम लागले मागे चिंबोऱ्या क्लिनिंग. तर मी क्लीन करतो, भेटतो थोडं. तर आता चिंबोऱ्या साफ करून झालं तर करायचं काय. तर पप्पा गेलेले भाऊबीजेसाठी आत्याकडे आणि ते आलेत नागोठण्याला, पण नागोठण्याला न्यायला गाडी नाहीये त्यांना. तर बघा सगळी फॅमिली, मी, ताई, इरा, प्रतीक्षा, राफा आहे माझा को ड्रायव्हर, आणि आम्ही चाललोय पप्पांना गेला नागोठण्याला. तर आजच्या दिवसामध्ये हो, इरा कुठे फिरणार आहे. हो ओके, सिंगापूरला जाणार आहे इरा. तर सध्या तर आपण नागोठण्याला जाऊया आणि चायना सिंगापूर नंतर बघूया. चला, तर आपण आता लागलोय नागोठण्याच्या घाटाला भिसेखिंडी मध्ये. बघा वरती पूर्ण डोंगर आहे आणि समोर आता घाट चालू होईल थोड्या वेळात. पप्पा वाट बघतात आपली नागोठण्याच्या स्टँडला, आपण तिकडेच चाललोय. आणि हा बघा राफा झोपलाय. सो माझा को ड्रायव्हर झोपलेला आहे, तर मलाच आता लक्ष देऊन गाडी चालवायची. राफाचे एक्सप्रेशन बघा आता पप्पा आल्यावर. ते बघा आले पप्पा. राफा तिकडे शोधतोय. राफा पप्पा आले. राफा ते बघ, ते पप्पा आले बघ. ते बघ ते बघ ते बघ ते बघ. सगळे आले.
राफा बसतो मागे. पप्पा आलेले आहेत आणि आता आपण निघतोय परत रोह्याला. आणि हे बघा राफा आणि प्रतीक्षा फ्रंट सीटला दोघं. तर आता वाजलेत संध्याकाळचे 9:15. हो संध्याकाळ तर रात्री. आता वाजलेत रात्रीचे 9:15. आम्ही मगाशीच पप्पांना घेऊन आलो आणि आता आमचा प्लॅन चाललाय सगळ्यांचा पाणीपुरी खायचा. इकडे आहे पुदिन्याचं पाणी, इकडे आहे गोड, इकडे आहे काय काय इकडे काय बोलतात त्याला, चिंचेचं आंबट गोड पाणी, चटणी, हे पुदिन्याचं तिखट पाणी. इकडे आहे आंबट गोड चटणी आणि इकडे आहे पुदिन्याचं पाणी, इकडे आहे उकडलेले मूग, इकडे आहे बटाटा आणि इकडे आहे इरा. इरा कशी झाले? इरा कशी झाले? छान झाली. मी आता शूट करायला चालू करतोय, तू बघ. सुरेश पप्पांना मस्त वरती इरा. शाबाश. इरा तू अर्धीच खाते ग, अख्खी खा. हे घे पप्पा. प्रतीक्षा आता पुरी रेडी करते. तोंडाला पाणी सुटते माझ्या. मिठी वाली चटणी. इरा असं नको खाऊ, गप्प सावकाश काय. इराचं तोंड बघ. आणि मस्त छान झालंय. एक नंबर झालेली पाणीपुरी. तुम्ही पण घरी पाणीपुरी करत असाल तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ येईलच लवकर, तेव्हा भेटू. टिल देन बाय बाय.